शिवसेना शिंदे गटाचे बुलढाणा जिल्ह्यातले आमदार संजय गायकवाड। महाविकास आघाडीचं सरकार असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते होते, तेव्हा फडणवीसांच्या तोंडात कोरोना व्हायरस कोंबू असं विधान गायकवाडांनी केलं होतं। शिवसेना फुटीनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्यांना बक्षीस देऊ असंही विधान केलं होतं। काही महिन्यांपूर्वी मुंबई कॅन्टीन मधल्या एका कर्मचाऱ्याला जेवण निकृष्ट दर्जाचं असल्याचं सांगत मारहाण केली होती। तेच संजय गायकवाड, ज्यांनी संभाजी महाराजांनी 16 भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का असंही विधान केलं होतं। तेव्हा इतिहासाविषयी बोलणाऱ्या व्यक्तीला जबाबदारीची जाणीव असावी असे सल्लेही त्यांना मिळाले होते। आता आपला असा वादग्रस्त विधानांचा इतिहास असताना एखादा व्यक्ती एखाद्या इतिहासाशी संबंधित असणाऱ्या पुस्तकावर बोलताना निदान त्याविषयी माहिती घेईल। पुस्तकातील एखादा मजकूर, नाव किंवा कोणत्याही गोष्टीवर असहमती दाखवताना पुस्तक आधी वाचेल, पण नाही। संजय गायकवाडांनी यावेळी एक नवाच मुद्दा काढला। आता हा मुद्दा त्यांच्या चुकीने मोठा झाला की जाणून बुजून मोठा करण्यात आला हा चर्चेचा विषय आहे। पण यावेळी शिवाजी कोण होता या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख का केला असं म्हणत थेट पुस्तक प्रकाशकालाच चक्क जीवेद मारण्याची धमकी दिलीये। काय आहे हे प्रकरण विस्ताराने पाहूयात। नमस्कार, मी मीनाक्षी, आपण पाहत आहात डिकोड मराठी। संजय गायकवाड यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली, ज्यात त्यांचं आणि शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रकाश अंबी यांच्यातलं संभाषण आहे, ज्यात संजय गायकवाड अंबी यांना घरात घुसून मारेन, जीभ छाटेन, चिरडून टाकीन अशा धमक्या देत आहेत। शिवाजी कोण होता पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख का केला म्हणून संजय गायकवाड जाब विचारतायत। तिकडून प्रकाश अंबी गायकवाडांना हे पुस्तक कॉम्रेड गोविंद पानसरे यांचं आहे, तुम्ही पुस्तक वाचा, तुम्हाला रेफरन्स लागेल असंही सांगतायत। पण आता संजय गायकवाडांना गोविंद पानसरे, जे या पुस्तकाचे लेखक होते, त्यांच्याविषयी माहिती असेल का असा प्रश्नही उपस्थित होतोय। कारण शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणारे पानसरे कोण म्हणून त्यांच्याविषयीही या क्लिपमधून गायकवाडांनी अर्वाच्य भाषा वापरली। अंबी यांना, त्यांच्या कुटुंबातील स्त्रियांनाही संजय गायकवाडांनी शिवीगाळ केली आहे। हे पुस्तक 1988 मध्ये प्रकाशित झालंय, जवळपास 38 वर्ष होत आली त्याला। मग आताच नेमकं संजय गायकवाडांना हा आक्षेप कसा? तर संजय गायकवाडांचं म्हणणं आहे की त्यांच्या पत्नीला एका लग्नात हे पुस्तक भेट मिळालं। घरी आल्यावर संजय गायकवाडांनी हे पुस्तक वाचलं, तेव्हा महाराजांचा एकेरी उल्लेख त्यांना खटकला। पण मुद्दा असा आहे की पुस्तकातील एखादी गोष्ट खटकली तर आक्षेप लेखकावर असावा, पण राग निघाला प्रकाशकावर, तेही खालच्या पातळीची भाषा वापरून। अंबी यांनीच हे पुस्तक गोविंद पानसरे यांचं आहे असं सांगितलं। संजय गायकवाड त्या क्लिपमध्ये सतत अंबी यांनाच विचारतायत की शिवाजी कोण होता हे लिहायला तुला कोणी सांगितलं? त्यामुळे जाब विचारण्याच्या आधी हे पुस्तक पानसरेंचं आहे, त्यात काय लिहिलं आहे ते गायकवाडांना माहिती नव्हतं का असाही सवाल आता उपस्थित केला जातोय। आजवर या पुस्तकाच्या लाखोंच्या वर प्रती विकल्या गेल्या। इतक्या वर्षात अनेकांनी हे पुस्तक वाचलं, पण एकानेही आक्षेप घेतला नाही। पण संजय गायकवाडांना हा आक्षेप का, आणि तोही आताच का, याबाबत शंका येते। या सगळ्या प्रकरणानंतर राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया उमटल्या। दुर्दैवाची बाब म्हणजे ज्या पक्षाचं नाव सुद्धा शिवरायांच्या नावावरून आहे त्या शिवसेना पक्षाचे आमदार आहेत गायकवाड। जागतिक पुस्तक दिनाच्या दिवशी हा सगळा गोंधळ झाला, त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांना कमीत कमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुस्तकाविषयी हे पुस्तक वाचण्याची तरी सक्ती करावी असं काहींचं म्हणणं आहे। या सगळ्या गोंधळानंतर गोविंद पानसरेंच्या सुनबाई मेघा पानसरे यांनी देखील याबाबत तक्रार करण्याचं असल्याचं सांगितलंय। त्या म्हणाल्या, जेव्हा जेव्हा अशा प्रकारची भाषा वापरली जाते तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव वापरून राजकारण कसं करता येईल ते बघितलं जातं। त्यांचा विचार समजून घेतला जात नाही, पण महाराजांचे विचार लोकांपर्यंत पोहोचावे यासाठीच आम्ही हे पुस्तक पुन्हा पुन्हा प्रकाशित करत आहोत आणि करत राहू। यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी, गायकवाडांसोबत सत्तेत असलेल्या पक्षातील नेत्यांनी, आमदार, खासदार आणि मंत्र्यांनी गायकवाडांना सल्ले दिले। सगळं झालं। प्रकाश अंबी यांनी राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही दाखल केली। पण तुम्हाला काय वाटतं, सतत बेताल वक्तव्य करणं, धमक्या देणं अशा राजकारण्यांबाबत खरंच काही ऍक्शन घेतली जाईल की नेहमीप्रमाणे समज देऊन प्रकरण मिटेल? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा आणि डिकोड मराठीला सबस्क्राईब करा।